या गोष्टी फॉलो नाही केल्या तर अशा मार्केटमध्ये पैसे बनवणं खूप कठीण आहे. बिकॉज तुम्हाला पण माहिती आहे, आता आपण फक्त 1 महिन्यासाठी कॉल सेलिंग करत आहोत. तर याचं कारण एकच आहे, आपण नेहमी आपली ट्रेडिंग स्टाईल अपडेट करत असतो आणि आपल्या काय पण चुक्या होत असतात, त्या मिस्टेक्स होत असतात, त्यांना आपण सुधारत असतो. आणि त्यातूनच एक डिसिजन असा आला आहे, मला समजलं का स्ट्रॅटेजीमध्ये कॉल सेलिंग साईडला आपली स्ट्रॅटेजी खूप चांगली चालते. तर आपण काय करणार, पुट सेलिंग साईडला काय होतं, मार्केट ट्रॅप करतोय लोकांना, चान्सच देत नाही घुसायला, गॅप अप ओपन होऊन. त्याच्यामुळे आपण डिसिजन घेतला कॉल सेलिंगचा. कारण कॉल सेलिंगचा मी डेटा बघितला 1 वर्षाचा. कॉल सेलिंगमध्ये आपण पैसे मिळतात आणि पुट सेलिंगमध्ये आपले मोस्टली लॉसेस होतात. तर आपण 1 महिन्यासाठी तीच सायकॉलॉजी चॅलेंज ठेवलं आहे का कॉल सेलिंग करून बघू. आणि आज बघा, आज आपला ट्रेड नंबर 2 होता. पहिला ट्रेड ज्यांनी नसेल बघितला त्यांनी नक्की तो रील बघा. ट्रेड नंबर 2 मध्ये आपण बघा, ट्रेड नंबर 2 मध्ये काय झालं आहे, मार्केट जसा आपण एक्झिट केला तसाच मार्केटने रिव्हर्सल दिला. तर काय फॉलो करायचं, तर डिसिप्लिन रूल्स. आणि ते रूल्स अँड डिसिप्लिन्स कुठं तुम्हाला भेटतील, तुम्ही नक्की जर तुम्हाला लाईव्हमध्ये, आज मेंबर्सनी पण लाईव्ह बरोबर आपला ट्रेड केला, त्यांना पण 100 पॉईंट्स कॅप्चर केलं, त्यांना मी पूर्ण सांगितलं कसं ट्रेडिंग करायचं. आणि त्यांना बोललो पण होतं का एक्झिट करू नका, मार्केट अजून खाली पडेल. तर त्यांनी 100 पॉईंटला एक्झिट केला, पण मी थोडा वेट केला आणि त्यामुळे मला 7,500चा प्रॉफिट झाला आहे. तर ह्या गोष्टी जर फॉलो नाही केल्या ना, रूल्स काय आहेत आणि डिसिप्लिन काय आहे, तुम्ही नक्की माझ्या ॲपवर या मेंबर्समध्ये मेंबरशिप घ्या. त्यात तुम्हाला समजेल आपले रूल्स काय आणि डिसिप्लिन काय, किती सिंपल रूल्स आहेत. जर तुम्हाला जॉबबरोबर ट्रेडिंग करायचे तर हीच एक ऑप्शन आहे ट्रेडिंग करायचा. आणि तुम्ही अशा व्हॉलेटाईल मार्केटमध्ये कसं आपल्याला सर्वाईव्ह करायचं, किती स्टॉप लॉस हंटिंग होतं, हे सर्व मी लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगत असतो. थँक्यू.